श्री स्वामी चरित्र अध्याय 19, 20, 21. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वरून पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे रसिय सरस्वती. जयांची सर्वत्र ख्यात्री, अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा भूत दिन. नाना स्थाने फिरवण, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले रसिय सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण, असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, रसिय सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असोन रसिय सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोण येती. येथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणीन रसिय सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती येसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूर भुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. रसिय सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. पर्यंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार, होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतरी, खड्ग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्गा करी. परी तो अभिमानी पुरुषा, खड्ग घेऊनी तैसेच. आला सत्वर स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यांत त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत, राजाश्रीत सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे नसरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.
श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतेवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावण, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी. समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करुणी नाना, यथेचे भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवण याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, याती मुथे पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आता आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभावी कणर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबई साला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21वा, कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतारा आता, ऐसे म्हणा माझी येता, जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत, तो व्रतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जन मुळाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेले आता कोपरलीसे, येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवण, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे.
श्री गुरु कर्दळी वनांतुणी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकुटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यांत ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जल्ली कोणे प्रकारी ते सातव्यांत सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यांत व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांश रूपी सत्यपय. एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोणी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे हा ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धी साणीला त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान यात त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविला भाल सुदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा पुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.